नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सायली, अर्जुन आणि चैतन्यने या तिघांनी ज्या व्यक्तीचं वर्णन केलेलं असतं ती व्यक्ती म्हणजे आता ऊर्जा. आता त्याच ऊर्जाला सायली आता फोन करत असते आणि ऊर्जाला आता सांगत असते की ना आम्हाला ना संतोष नावाच्या व्यक्तीला भेटायचं आहे आणि त्याच्याशी आम्हाला ना महत्त्वाचं बोलायचं आहे. परंतु ऊर्जा, तुला ना आता लोणावळ्यामध्ये जाऊन त्या व्यक्तीला भेटून त्याच्याशी सत्य काढणं शक्य होईल का? तर आता ऊर्जा म्हणू लागते की हो सायली, काहीच हरकत नाही, मी हे शक्य करून दाखवेल. तर अर्जुन आता ऊर्जाला म्हणत असतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या 4 वाजता माझ्या केसचा फायनल एअरिंग आहे, त्यामुळे तुला ना संतोषला 4 वाजेच्या आत कोर्टामध्ये हजर करावं लागेल. तर तुला शक्य होईल का? तर आता ऊर्जा म्हणू लागते की हो अर्जुन, तू काहीच काळजी करू नको, मी उद्या 4 वाजेच्या अगोदरच मी संतोषला घेऊन कोर्टात हजर असेन. आता ऊर्जाने दिलेला शब्द म्हणजे तो सगळ्यांना माहितीच असतो की कोर्टाबाहेर माझ्याशी नाद करायचा नाही आणि माझ्याशी कोणी वाद घालायचा नाही. तर आता सायली अर्जुन आणि चैतन्याला म्हणत असते की आता मात्र प्रियाची खेळ राहणार नाही, कारण आता ऊर्जासुद्धा आपल्यासोबत असणार आहे आणि तिने जे काही पुरावे गोळा केलेले असेल ते सुद्धा आता कोर्टामध्ये हजर राहणार आहे. त्यामुळे आता प्रियाचा काळ हा लवकरच समोर येणार आहे. तर आता सायली म्हणत असते की प्रियाचा कशा प्रकारे आता विनाशकार होणार आहे ना, ते आता आपल्याला पाहणं खूपच हे होणार आहे. त्यामुळे आता सायली प्रियाचा कशा प्रकारे विनाश करेल आणि सत्याचा विजय कसा मिळवेल हे पाहणं आता आपल्याला अतिशय रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की सायली आणि अर्जुन प्रियाचा विनाश करतील का? ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. असेच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.